नमस्कार मंडळी, आजची रेसिपी फार स्पेशल आहे कारण यामधील प्रत्येक टीप प्रत्येक गृहिणीसाठी कामी येणार आहे। मैदा न वापरता बाजारासारखी कुरकुरीत आणि चविष्ट रगडापुरी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। अशाच अवघड असणाऱ्या रेसिपी सोप्या पद्धतीने आम्ही सांगणार आहोत, त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा। इथे मी 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरवी मिरची हे न पाणी घालता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। आणि इथे खडा मसाला घेतलाय, तमालपत्र, 1 चक्री फूल, 1 वेलदोडा, थोडीशी दालचिनी, 4 लवंग, 4 मिरी हे पण आपण मिक्सरमधनं याची बारीक पावडर करून घेऊया किंवा क्रश केलं तरी चालेल। तर आता आपण कुकरमध्ये हिरवा वाटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी, तो घालूया। पांढरा वाटाणा पण अर्धी वाटी घेतलेला आहे, भिजवून घेतलेला आहे, रात्रीच भिजत घातला होता किंवा तुम्ही 5-6 तास भिजत घालू शकता। इथं 1 टोमॅटो, 1 कांदा आणि 1 बटाटा, साल काढून बटाटा घेतलेला आहे, हे पण आपण सगळं मस्त अशी भाजी होते, रगडा भाजी। त्याच्याबरोबर तुम्ही पुरी पाव बरोबर खाऊ शकता। आणि इथं आपण खडा मसाला सगळा क्रश करून घेतलेला आहे। आलं, लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे। त्याच्यात अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी आपण हळद घेतलेली आहे, थोडासा हिंग, थोडंसं मीठ घालूया, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे। तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, आपण फोडणीत नंतर देणार आहोत लाल तिखट। आणि थोडंसं तूप आणि 1.5 ग्लास पाणी घालून आपण 3 ते 4 शिट्ट्या मध्यम गॅसवरती आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया पुरीचं। तर इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ चवीनुसार आणि छान असं घट्ट आपण एकदम मळून घेणार आहोत। तर छान अशी आपली कणिक मळून झालेली आहे, घट्ट छान मळून घेतलेली आहे। तर आता आपण ही 10-15 मिनटं भिजत ठेवूया किंवा रगड्याची भाजी होईपर्यंत ठेवून द्यायची, झाकून ठेवून देऊया। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, तर आता आपण असं चांगलं त्याला घोटून घेऊया चमच्याने किंवा मॅशरने, तुम्ही त्याला मॅश केलं तरी चालेल। तर छान असं आपण घोटून घेतलेलं आहे। तुम्ही याच्यावरतीच तडका देऊ शकता किंवा सेपरेट आपण कढईमध्ये देऊया, छान अशी मस्तपैकी फोडणी देऊया। तर कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे, याच्यात 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा लाल तिखट, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घालू शकता। आणि चवीनुसार मीठ। गॅसवरती आपण आता एक उकळी आणूया। तर आपला तर रगडा भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण कोथिंबीर घालूया आणि आता आपली रगडा भाजी तयार झालेली आहे। तर आपण काढून घेऊया आणि पुऱ्या करायला घेऊया। मस्तपैकी तुम्ही कडक पाव करून त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर, चपातीबरोबर। तर आता आपण पुऱ्या करायला घेऊया, छोट्या छोट्या करूया किंवा तुम्ही थोड्याशा मोठ्या पण करू शकता। लिंबापेक्षा लहान गोळा घ्यायचा किंवा मोठा घ्या, पीठ लावून लाटा किंवा तेल लावून लाटा। तर या पद्धतीने मी असे, एवढी जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, तर या पद्धतीने मी 4-5 पुऱ्या करून घेते आधी आणि नंतर तळायला घेते। सगळ्या पुऱ्या अशा टम अशा फुगल्या, तुम्ही बघू शकता मस्तपैकी। रगडा पोळी तयार झाली, तुम्ही बघू शकता मस्तपैकी। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झाले ते। थँक्यू।